जर कंटेनर असेल ना, साऊथ लाईन फिक्स लावून धरा ह्या टायमिंगला. हे पावसाळ्याचे स्पेशली 2 टोल वाचवले मी, एक कराडचा आणि एक बागेवाडीचा. हा शॉर्टकट किती जणांना माहिती आहे मित्रांनो? बागेवाडीचा टोल वाचवायचा. नक्की कमेंट करून सांगा. सकाळी दोन्ही गाड्या मस्तपैकी रियाज आपल्या बरोबर आहे, म्हणजे आपण रियाजच्या बरोबर आहे आज. MH50 आणि MH12. आता जस्ट उठलोय, 7:45 वाजले. सगळ्यांना गुड मॉर्निंग. गाडी स्टार्ट करून दिली होती, म्हणलं सकाळी कोल्ड स्टार्टला लावून द्यावं. आणि इथून आपल्याला डायरेक्ट राहिलेली आता पुण्याची जर्नी, ती एन्जॉय करायची. चला. डिझेल तर ऑलरेडी फुल आहे आणि आपलं आत्तापर्यंतचं रनिंग झालं बघा 1255 जाऊन येऊन. चला इथून निघूया मित्रांनो. मग पुढं भरपूर असे ब्रेक वगैरे घ्यायचे. चहा आहे, वॉशरूम आहे, आंघोळ आहे. हा, थोडं अर्ध डोकं शिनकतं राव. आणि डिझेल टँक पण इथं परत फुल करून घेतला होता बरं का. 2200 रुपयाचं आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलं होतं. म्हणजे 7000चं पहिलं भरलेलं आहे आणि प्लस हे 2200 म्हणजे 9200 रुपयाचं डिझेल झालंय. एक अंदाज लावता येईल आपल्याला ओव्हरऑल खर्चामध्ये आपलं डिझेलचं बजेट किती जाणार आहे ते, है ना. चला, साहेब काय म्हणतात? अच्छा, आमचाच व्हिडिओ, हमसे हमारा पंगा. आणि लाजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आपण विजापूर मार्गे जाणार आहे, पण आपला सगळा प्लॅनिंग चेंज. आपण विजापूर मार्गेने जाता कोल्हापूर मार्गे जाणार आहे. कारण आपल्या बरोबर रियाज आहे ना. रियाज बोलला दादा ह्या वेळेस तरी घरी यावंच लागणार. चालतंय, मग इकडून जाता येईल रियाजच्या घरी मस्तपैकी. दुपारचं नियोजन लावता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे जे पावसाळ्याचे दिवस आहेत, हे दिवस फायद्याचे आहेत आपल्या. कंटेनर थांबत नाहीत. कंटेनरच्या कंटिन्युअसली साऊथकडून बुकिंग निघतात, त्यामुळं गाडी थांबत नाही. तुमची जर कंटेनर असेल ना, साऊथ लाईन फिक्स लावून धरा ह्या टायमिंगला. हे पावसाळ्याचे स्पेशली. समोरच मित्रांनो आपली गाडी लावलेली आहे बरं का. आणि आता तुम्हाला दाखवतो. ये देश है वीर जवानों का, किसानों का, इस देश का यार क्या कहना. चला नाश्ता करायला जाऊया. बघू, लेमन राईस स्पेशल, मिरची भाजी. अन्ना का पुलाव. काय टेस्ट. उरकला लेमन राईस चहाचा नाश्ता. निघालो मुल्ला ढाब्यावर पोहोचलो मित्रांनो आंघोळ करण्यासाठी बरं का. बरोबर 1 वाजले आपल्याला इथं. हा, एक नंबर कार्यक्रम झाला आपला. हे नियोजन लाव आता आंघोळीचं. ओके, चालतंय बा. कार्यकर्ते बसलेत. चला आंघोळ करून घेऊ. बरोबर 1:45 वाजले बरं का मित्रांनो. मस्त अशी आंघोळ केली. पण काय सांगू तुम्हाला, AC चालू आहे आणि आता हा लुक बघा. घाम. सकाळी होता पाऊस आणि आता घामाच्या धारा परत. अवघड आहे, अवघड. हा, चला. ते फॅमिली मेंबर आपले कुठं कुठं भेटतात. आता पोहोचू डायरेक्टली बेळगाव वरतून महाराष्ट्र. हा दोन्ही गाड्या अंडरलोड आहेत, त्यामुळे टेन्शन नाही काट्याचं किंवा मग बायपास मारायचं. मित्रांनो आपण बागेवाडीचा टोल नाका वाचवण्यासाठी हे बघा इकडून एक शॉर्टकट मारला. शेजारीच हायवे, रॉंग साईडने आलो, म्हणजे उलट्या साईडने आलो. आणि हा डायरेक्टली आपल्याला बागेवाडीच्या टोलच्या पुढे घेऊन जाईल, जेणेकरून आपले 200 रुपये वाचू शकतात. आता गाड्या बघायच्या का कोणत्या. पुढे रियाजची गाडी ही, त्याच्यानंतर MH48 चेन्नई एक्सप्रेस आणि आपली गाडी. हा शॉर्टकट किती जणांना माहिती आहे मित्रांनो बागेवाडीचा टोल वाचवायचा? नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या रोडचा सारथी आहे मित्रांनो आपला रियाज. तोच दाखवतो ॲक्च्युली, तोच घेऊन चाललाय. आणि मोठ्या गाड्या पण इकडून जातात बरं का टोल वाचवण्यासाठी. थोडा महाग टोल आहे आणि पूर्ण असा शेतांमधून वावरांमधून, पण रस्त्याची क्वालिटी 1 नंबर आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट. ओय. डायरेक्टली स्ट्रेट आपण
आपण आलो हायवेकडे. आणि हा शॉर्टकट नीट समजून घ्या मित्रांनो. MK हुबळी पासून राईट मारायचा, स्ट्रेट यायचं, डेड एंडला लेफ्ट मारायचा आणि डायरेक्ट बागेवाडीमध्ये यायचं. आलो बरं का हायवे पाशी, अंडर बायपास मधून बाहेर, पलीकडं हायवे. कसा वाटला शॉर्टकट? तुम्ही पण वाचवू शकताय. हे बघा रियाजची गाडी पुढे चालली, MH48, आणि आपण आलो परत हायवेला. आणि किती जणांना हा टोल वाचवायचे आयडिया माहिती आहे मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. नाहीतर मग तुम्ही पण ट्राय करू शकताय. असं जाताना तर सोयीस्कर आहे, इकडून डायरेक्टली लेफ्ट मारायचा, पुढे जाऊन राईट मारायचा का डायरेक्टली हायवे. येताना थोडं फक्त रॉंग साईडने खालून घालून पलीकडे जायला लागतं, एवढंच. आणि इथून मित्रांनो आपल्याला बेळगाव राहत आहे फक्त 17 किलोमीटर, आणि पुन्हा बरोबर 350 किलोमीटर. हुबळी धारवाडला किंवा बेळगावला पोलीसवाले थांबवतात तुमचा युनिफॉर्म किंवा तुमच्याकडे TP आहे का नाही हे चेक करण्यासाठी. शक्यतो डॉक्युमेंटसाठी पण थांबवलं जातं, पण तसं काही जास्त प्रॉब्लेम नाही. तुमचं जर डॉक्युमेंटेशन वगैरे क्लिअर असेल, तुमचं TP चालू असेल, तर तुम्ही आरामात येऊ शकता. आणि चेकपोस्टवरती पण जसं हायवे कम्प्लीट झाला आहे ना, तर त्यांचे चेकपोस्ट झाले थोडे बायपासला, म्हणजे बाहेर रस्त्याच्या. त्यामुळं आपण जसं MP मध्ये वगैरे बघतो ना, तसं थांबवलं जात नाही किंवा जास्त त्रास दिला जात नाही. डायरेक्ट TP असेल तर डायरेक्ट निघून जा, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. काय दुखायला लागलं? नाही बोलतो कधी येणार मला, बोलतो तो कोण? बेकार जोड आहे का पेमेंटला पहिल्यापासून. चल चहा पाणी काहीतरी खाऊया तो पहिला. काय आलाय ना, भूक लागली ना. लय भूक लागले राव. ती पण तयारीच आहे. ती बोलली कधी येत आहे, मी बोललो येतो आता. माणसाने नियोजन लावलंय, पण आमचं नियोजन आता अंधार पडता पडता होणार आहे कराडला. चला चहा बिस्किटचा ब्रेक उरकला आपला. कंगोली आणि ट्रॅफिक बघा पलीकडून. आता पुढं लागणार बॉर्डर, आणि म्हणजे वेलकम टू महाराष्ट्र. कोल्हापूर, कराड, सातारा आणि पुणे. आणि ही ट्रिप कशी होणार आपली? जाताना अंडरलोड आणि येताना अंडरलोड. चला दाखव. बाजूला अन्नाचा ट्रक आहे बघा ना, पूर्ण केळीची पानं आहेत. केळीची पानं बनवून घेऊन चाललाय, पूर्ण व्यवस्थित कापून कुपून मस्त पैकी कटाकट आहे. जेवायला नेतंय का कशासाठी नेतंय काय माहिती. डायरेक्ट TN तामिळनाडू वरतून आणले. हा 2260. कुठंच नाही म्हणजे वजनाच्या लाईनीतच नाही गाडी आपल्या. वेलकम टू महाराष्ट्र. कसा वाटतोय लुक? कलरफुल की नाही? बॉर्डर क्रॉस केली, काटा क्रॉस झाला, लगेच शर्ट चेंज. शर्ट काढून ठेवला आणि T-शर्ट घातला, कारण आता आपल्या पट्ट्या झाल्या ना, वर्दीचं टेन्शन नाही. फुल ट्रॅफिक जाम झालंय कागल MIDC घुसायला. काय होतं आज काय माहिती का, उरूस होतं कोणत्या तरी देवाचं इकडं, त्यामुळं आता हे ट्रॅफिक जाम आहे फुल कागल MIDCच्या तोंडावरती. बघा ना आता बरंच मोठी लांब लाईन लागली. बरोबर आतापर्यंत 9200 रुपयाचं आपण डिझेल भरलं होतं. आता करू एकदा फुल, म्हणजे आपली गाडी जाते पुण्यात. 98 रुपये 78 पैसे डिझेलचा रेट. चला टँक फुल करू. 8:30 वाजलेत मित्रांनो, आपण कराडला पोहोचलो बरं का. रफिक, रियाज आणि आपण तिघं पण पोरांसाठी खायला घेतलंय. हो किती लांब जायचं अजून? याच गल्लीत आहे काय? बर, फॅक्टरी आउटलेट. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे बरोबर 11 वाजलेत आणि आपण निघालो डायरेक्टली आता अनलोडिंगला सणसवाडीला. सध्या पुण्यामध्ये आहे बरं का. रात्री आपण रियाजच्या घरी थांबलो होतो, त्यानंतर मग 11 साडे 11 वाजता तिथून निघालो असेल आणि पहाटे 4 वाजता बी बरोबर पुण्यामध्ये पोहोचलो. मग आराम केला, सकाळी उठून फ्रेश होऊन डायरेक्टली म्हटलं आता पुण्याला निघावा. तर ह्या ट्रिपचा हिशोब पण समजून घ्या. आपल्याला मित्रांनो 12,000 रुपयाचं आपण डिझेल भरलो होतं. समजा एक पूल आपला सणसवाडीला जाऊन येतोवर जरी गेला तरी आपल्याकडं 2,000 रुपयाचं डिझेल शिल्लक राहते. म्हणजे 10,000 रुपये आपल्याला टोटली डिझेल खर्च आला ह्या ट्रिपसाठी.
टोलचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येताना फक्त 1100 रुपये टोल लागलाय. तरी 2 टोल वाचवले मी, एक कराडचा आणि एक बागेवाडीचा. ते 2 टोल वाचून सुद्धा 1100 रुपये आपले गेलेत 48 नंबरने प्रवास केल्यावरती, बरोबर. आणि आता जर ट्रिपचं बुकिंग बघायचं झालं तर मला दोन्ही मिळून 33,500 रुपयाचं हे बुकिंग झालंय. म्हणजे टोटल रिपोर्ट, पार्ट लोड नाही, काय नाही. आता याच्यातला जर खर्च वजा केला तरी आपल्याला चांगला रिपोर्ट शिल्लक होतो एक 6 दिवसासाठी. कारण जायचे 3 दिवस धरले, यायचे 3 दिवस धरले. 33,500 वजा आपला खर्च 15,000 ओव्हरऑल, तरी आपल्याला 18,000 रुपये मित्रांनो ह्या ट्रिपसाठी शिल्लक राहते. 18 म्हणजे 18 पर डे 3,000 रुपये आपल्याला ह्या ट्रिपमध्ये प्रॉफिट होते. मित्रांनो आपल्या गाडीमध्ये पाल घुसली आहे बघा. आता हिला आता बाहेर काढायची आहे राव, काय डोकं लावावं. गेली बाहेर. ए बाई कशाला घुसली होती. वरती जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. बॉडीच्या वरती राहायची तर तिला आतमध्ये कशी काय आली काय माहिती. जाऊ दे, मोका जीव आहे त्याला, काय एवढं. काढली तिला बाहेर. आता चला खडकीला पोहोचलोय. आपल्याला डायरेक्टली पोहोचायचंय मित्रांनो सणसवाडीला, डॅनेक्स ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क. चला पोहोचून जाऊ, म्हणजे लवकरात लवकर गाडी खाली करून माघारी येता येईल. आणि एक महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला ती गाडी खाली झाल्यावरती सांगतो. चला पहिलं पोहोचूया लोकेशनला. DINEX डायनेक्स. चला पोहोचलोय बरं का आपण लोकेशनवरती. आता जाऊ डायरेक्ट कंपनीकडे. बरोबर 1:30 वाजलाय मित्रांनो, आपण डायनेक्सला पोहोचलोय बघा, सणसवाडी. तर आता गाडी खाली करायचं नियोजन लावून घेऊ. 16च बॉक्स, जास्त वेळ लागणार नाही. आणि एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आपली गाडीची आहे ना बरोबर मित्रांनो 1 वर्ष कंप्लीट होते उद्या 16 तारखेला. मस्तपैकी आत्तापर्यंत जर्नीज तुम्ही एन्जॉय केलाय. लांब लांबचे प्रवास आपल्याला अनुभवायला भेटले आणि गाडीने आपल्याला आत्तापर्यंत कुठेही काही धोका दिला नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, गाडीची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या, ती तुम्हाला चांगला सपोर्ट करेल. आता 85,000 किलोमीटर झाले आपले 1 वर्ष. म्हणजे बऱ्यापैकी आपण त्याच्यावर चांगल्यापैकी अर्निंग पण करून बसलोय. आणि असंच तिची वेळोवेळी काळजी घेऊ, ती आपली वेळोवेळी काळजी घेईल. आणि असाच तुम्हाला प्रवास एन्जॉय करायला भेटेल. तर चला हा ब्लॉग कसा वाटला आणि आपल्या गाडीचा फर्स्ट बर्थडे बघूया, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कव्हर करेल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.